नमस्कार, मी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आंबा कैरी चटणी बनवणार आहोत. बाजारामध्ये आता नुकतेच कच्चे आंब यायला सुरुवात झालेली आहे. आंबट गोड अशी आंबा चटणी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. खायला एकदम टेस्टी लागणारी आणि सर्वांना हवीशी वाटणारी आंबा चटणी बनवायला सुरुवात करूया. आंबा चटणी बनवायसाठी इथे मी 2 मोठे आंबे घेतलेले आहे. यांना स्वच्छ पाण्याने आधीच धुवून घेतलेले आहे. आता गॅसवरती मी एक जाळी ठेवलेली आहे. या जाळीवरती आपण दोन्ही आंबे मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घेऊया. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, ज्यामुळे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघता येईल. दोन्ही साईडने आंबे छान भाजून घेऊया. आंबे भाजल्यामुळे आंब्यामधला जो कडवटपणा आणि अतिरिक्त आंबटपणा असतो तो कमी होतो. त्यामुळे आंब्याची चटणी बनवत असताना आंबे भाजून जर आपण चटणी बनवली तर ती एकदम टेस्टी आणि रुचकर लागते. अशा प्रकारे दोन्ही आंबे येथे भाजून झालेले आहे. आता आंबे थोडे थंड करून घेऊया. आंब्याची साल काढण्याकरता येथे मी कटोऱ्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि ही जळलेली साल आहे आंब्याची, ती सर्व आपण पाण्याच्या साहाय्याने काढून घेऊया. आंबे गरम आहे, त्यामुळे इथे आपण जर थंड पाण्याचा वापर जर केला तर आंब्याची साल लवकर निघते आणि त्यावरील जो काळपटपणा आहे तो सुद्धा निघतो. अशा प्रकारे आपण दोन्ही आंब्याची साल छान काढून घेऊया. येथे दोन्ही आंब्याची साल मी काढून घेतलेली आहे. सोबतच सुरीच्या साहाय्याने आंब्याचा सर्व गाभा सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आंबा कैरी चटणी बनवण्याकरता येथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. यामध्ये भाजलेला आंबा काढून घेऊया. चटणी बनवण्याकरता सर्वात आधी मी येथे 1 चमच जिरं घालत आहे. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहे. सोबतच थोडी अद्रकचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सर्व आपण या चटणीमध्ये टाकून घेऊया. आंबे म्हटले की ते आंबट राहणारच, म्हणून आंबटपणा थोडा कमी करण्यासाठी इथे मी थोडे गूळ घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता, पण चटणीमध्ये गूळ घालणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर मिक्सरच्या जारचे झाकण लावून ही चटणी छान बारीक करू. इथे आपली आंबट गोड आंब्याची चटणी तयार झालेली आहे. खायला एकदम चविष्ट रुचकर लागणारी आंब्याची चटणी तर सर्वांची आवडीची असते. तयार आंबा चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बाजारामध्ये छान कच्चे आंबे यायला सुरुवात झालेली आहे, तर मग आंबा कैरी चटणी तर व्हायलाच पाहिजे. इथे आपली आंबा कैरी चटणी तयार झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आंबा कैरी चटणी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा.